नवीन लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। सध्याच्या घडीला आपण पाहता या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय नवदुर्गा शेतगाव संघ आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय वाघेरपाडा संघ। दोन्ही संघ जर पाहिलं तर दुर्बलचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये एंटर झालेले आहेत आणि आजच्या लॉट्स मधील फर्स्ट राऊंडचा चौथा सामना अगदी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांचं करूया सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत। टॉप ऑर्डरची फलंदाजी मैदानामध्ये एंटर झालेली आपण पाहताय। स्ट्रायकर एंडला दीपक पाहायला मिळत आहेत, दीपू बघायला मिळतोय स्ट्रायकर एंड वरती। त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहताय सध्या तरी भावेश पाहायला मिळतील। दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत। काल जर उल्लेख करायला गेले तर नवदुर्गा शेतगाव संघ पठारपाडा चषकामध्ये चॅम्पियन राहिलेला आहे। त्या अनुषंगाने जर पाहिलं गेले तर आज पुन्हा एकदा सरपंच चषकामध्ये आई गावदेवी पिंपलोली बी आयोजित या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय। अपोजिट वाघेरपाडा संघ देखील तितक्याच बल्लाढ्य टीमच्या अग्रजन्य यादीमधलं संघ पाहायला मिळतोय आणि या दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहतायत हे चॅलेंजिंग बॅटल अगदी दोन्ही संघ गोलंदाजीमधून असो फलंदाजीमधून असो संपूर्ण क्रिकेट या खेळामधून असो प्रचलित आहेत आणि सध्या आपण पाहताय या सामन्यामध्ये चर्चा कोणाची अधिकशी केली जाईल हे बघायला मिळेलच। पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अभय दाखल झाले। दोन षटक जी मात्र पावरप्लेची पाहायला मिळतील। त्यानंतर 5 षटकांचा सामना आपण पाहताय। पहिल्या 5 ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना वाघेरपाडा टीम आणि पहिल्या 5 ओव्हर मध्ये या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय नवदुर्गा शेतगाव संघ। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी। फिल्डिंग सेट इथे आपण पाहताय मैदानामध्ये वाघेरपाडा टीमची। चला वेळ खर्च करू नका, महत्त्वाची सूचना मी देतोय, सामना लगेच सुरू करा मित्रांनो। अगदी आपण पाहताय आज सामने थोडेसे उशिरा सुरू झाले त्या अनुषंगाने आपण थोडासा तुम्हाला वेळेमध्ये नक्कीच फास्ट खेळण्याचा हा महत्त्वाचा विचार जो तुमच्यापर्यंत मांडतोय। बॅटल चांगलं आहे मैदानामध्ये आपण बघताय सुरुवात कशा पद्धतीने होईल दोन्ही टीम कडनं हे पाहायला मिळेल। पहिला चेंडू अभय तयार, वेग बड्डाटे स्वतःवरती कंट्रोल ठेवला मैदानामध्ये बॅटर दीपकने लॉंग ऑन मधून पहिली सिंगल जे इथे मिळाली जातीय फटकेबाजी करत असताना या सामन्यामध्ये नवदुर्गा शेतगाव टीमला फलंदाजी मधून जर चर्चा करायला गेलं नवदुर्गा शेतगाव टीमची ज्यामध्ये आपण टॉप ऑर्डर मध्ये बघताय दीपक भावेश। त्यानंतर डगआउट मध्ये उल्लेख करायला गेलं तर नक्कीच आपण पाहताय रमेश असेल हर्षंद असेल अशी भरपूर सारी फलंदाजी आहे जी करतात शेतगाव संघाची भरपूर मजबूत पाहायला मिळते आहे। परंतु समोर अपोजिट वाघेरपाडा संघ देखील तितकाच चांगला संघ आपण बघताय ज्यामध्ये स्वतः अभय सध्या गोलंदाजी करतोय। तिथे लक्ष्मण पाहायला मिळत आहेत अशी भरपूर जी मात्र नावं आपण बघतायत या दोन्ही टीम कडे जी मात्र भरपूर चर्चेत राहिलीत या हंगामामध्ये। सामना महत्वाचा आहे मॅच मध्ये आपण बघतायत नॉकआउट स्टेज पाहायला मिळतोय आणि नॉकआउट फॉर्मॅट मध्ये हे बॅटल मात्र अगदी चांगलेच पाहायला मिळेल। कंट्रोलिंग स्ट्रोक अगदी आपण पाहताय मैदानामध्ये थोडेसे बॅकफुटला गेले, वेट केलं, शरीरापासून दूरचा चेंडू होता आणि दूरच खेळत असताना बरोबर थर्डमॅन मध्ये मिळवल्यात या बॉल वरती 2 धाबा। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते। बॅटर भावेश आणि त्याच्यानंतर दीपक हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने इथे धाबा देत आहेत शेतगाव टीमला। P1 मध्ये म्हटलं तर फलंदाजांसाठी भरपूर संधी असते आणि त्याच संधीवरती इथे खेळ कसा होईल। वेगवान चेंडू अभय मैदानामध्ये बघायला मिळतात। डॉट बॉल सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 3 खर्च केलात परंतु त्याच्यानंतर विचारपूर्वक लेंथ आपल्याला पाहायला मिळेल, गती वाढवली, टप्पा बदलला आणि त्यानंतर आपण पाहताय फलंदाज भावेशच्या विरोधात ही डिलिव्हरी खूप चांगली आहे। सबमरीन चेंडू आपण पाहिलाय, 3 बॉलचा खेळ पहिल्या षटकामध्ये ते संपादित केला अभयने। हाफ ट्रॅकर बॉल समोर पुल करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन बॅट वरती हवं तसं बनलं नाहीये बॅटर भावेशच्या आणि भावेश म्हणतोय की एक जाव सिंगल येते। स्कोरबोर्डला 4 धाबा। हात खोलण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी 2 चेंडूवरती बॅटर भावेशने केला पण तिथे जो अगोदरचा चेंडू आपण पाहिला खोवून बसले, डॉट केला आणि आता इथे सिंगल मिळते। स्कोरबोर्डला 4। पुढे ठेवतात स्विचित करण्याचा प्रयत्न, गती भरपूर आहे, गतीच्या विरोधात उलटे सुलटे फटके कदाचित इथून फलंदाजी करत असताना दीपकच्या बॅट मधून बनू शकणार नाहीयेत परंतु ख्याती जर ओळखायला गेलं बॅटर दीपकची तर नेहमीच शेतगाव टीम कडून रिव्हर्स फटक्यांचा बेताज बादशाह
मैदानामध्ये बघायला मिळतोय दीपक. डॉट बॉल आलाय 4 धाबा स्कोर बोर्डला. मैदानामध्ये बेटर वर्सेस बेटर अशी फाईट पाहायला मिळते. स्विचित करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू चांगला मनोबल कचले मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर दीपकचं, कारण दोन्ही चेंडू अंतिम जे आपण पाहता अभयच्या विरोधात रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. कोण बसले डॉट बॉल आणि आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला आपण पाहताय सुरुवात धीमी. यस, या सामन्यामध्ये नवदुर्ग शिदगाव संघ बॅटिंग करत असताना 4 धाबेवरती. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, जिथे भावेंची कोंडी बनली. स्कोर बोर्डला फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये शिदगाव संघाच्या सुरुवात जी हवी होती ती सुरुवात इथे धीमी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती रन्स भरपूर चांगला होता, परंतु तदनंतर मिसिंग डिलिव्हरीज 2 यूज केल्या आणि तदनंतर प्रेशर बनलंय. फुल टॉस बॉल समोर लॉंग ऑफला मात्र कनेक्शन चांगलं. फिल्डर्स सेट आहेत. सिंगलची मात्र या चेंडूवरती मिळाली जातीये. मगाशीच आपण उल्लेख केलेला की युद्ध करतर 2 गावांच्या माध्यमातून नाहीये, तर 2 अनेक तालुक्यातील संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहताय अंबरनाथ तालुक्यामध्ये सुरू असलेली अगदी आई गावदुबी पिंपलोली बी आयोजित हा सरपंच चषक ही स्पर्धा, आणि दोन्ही संघ जर पाहायला गेले तर दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आणि सध्या मैदानामध्ये अगदी आपण पाहतायत हे चर्चेमंत बॅटल. 5 धाबा स्कोर बोर्डला आपण पाहताय. सामना इथून सुरेख पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज मैदानामध्ये परेश पाहायला मिळत आहेत ऑन बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. पुढे ठेवले कदमो का इस्तेमाल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु अधुरा शॉट, अधुरी कहाणी. आणि कहाणीमध्ये पहिला विकेट या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या नवदुर्ग शिदगाव टीमला लागतोय. यस, दीपू बाद. दीपकचा खेळ समाप्त. पहिला धक्का. पाच धाबा दाफल का भरती आहेत. मॅच मध्ये पहिला विकेट नवदुर्ग शिदगाव संघाला लागतोय. गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपण पाहता इथून वाघेरपाडा संघ जर पाहायला गेलं तर भरपूर चांगली दहाड जी मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून फुंकतोय. परेश मैदानामध्ये दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. जी सुरुवात अभयने दिली आहे ती सुरुवात खूप चांगली राहिली या सामन्यामध्ये वाघेरपाडा टीमला. आणि त्याच लीडिंग बॉलिंगला करतात, लीड करतायत सध्या मैदानामध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज परेश. नवीन बॅटर, गेम प्लॅन थोडासा इथून बदललेला पण पाहतायत. सातत्याने जर पाहायला गेलं तर नवदुर्ग शिदगाव संघ 3rd नंबर वरती फलंदाज अर्चनला पाठवतो, परंतु आज रमेशला मैदानाच्या आतमध्ये इन केलंय. रमेश मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. प्रेशर आहे, परंतु प्रेशर मधून इथून बाहेर निघावं लागेल नवदुर्ग शिदगाव टीमला. फुल टॉस बॉल समोर लॉंग ऑफ मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगलचा प्रयत्न या चेंडूवरती बॅट्समन खेळपट्टीवरती आपण पाहतात सध्या रमेश करतोय. सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने स्कोरबोर्डला शिदगाव संघाच्या 1 विकेट 6 धावा. प्रेशर आहे, हँडल करावं लागेल.
किबोर्डात एक दोन मोठा फटका जर बसला या खेळपट्टीमध्ये फलंदाजांच्या बॅट मधून मग या स्कोरबोर्डला देखील दमदमी मिळू शकते. पुढे ठेवलं इनसाइड आउटला, चेंडू हवेत 22 टाकर एंड वरती. मिसामिक सोक झेलची संधी आणि आता पकडलाय आणखीन एक झेल. नवदुर्गा शितगाव संघ मैदानावरती गमवतो आपला दुसरा विकेट. बॅटर भावेश बाद. काल खर तर नवदुर्गा शितगाव संघ भरपूर जोशामध्ये होता, आनंदामध्ये होता, चॅम्पियन राहिले होते पठारपाडा ट्रॉफी मध्ये. परंतु म्हटलं जातं की प्रत्येकी वेळ माणसाच्या आयुष्यामध्ये सारखे नसते, कारण माणसाचं आयुष्य देखील कधी कधी प्रत्येकी क्षणामध्ये माणसाला दुःख आणि आनंद देत असं. आणि त्याच पद्धतीने क्रिकेट मध्ये देखील आपण पाहतायत कधी एक काळ तुम्हाला आनंदामध्ये भेटतो, एक काळ तुम्हाला खर तर दुःखामध्ये मिळतो, निराशेमध्ये मिळतो. आणि आज या मैदानावरती आपण पाहताय नवदुर्गा शितगाव संघ जो मात्र धाबींसाठी झटतोय. 6 ला दुसरा विकेट, 22 बाद. बाटल भरपूर चांगल्या बिसामिक फटका बसतोय, झेलची संधी. शॉर्ट सेली पॉइंटचा भरून फटका चांगल्या बॅटर भरतच्या बॅट मधून इथे 2 धाबेचा प्रयत्न जो मात्र अगदी सहजरित्या केला जातोय. भागीदारी बनवावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप होणं तितकीच गरजेची आहे. 5 षटकांचा सामना म्हटलं तर आपल्याला सर्व काही पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर पाहिले तर 4 ते 3 षटकामध्ये सामना वन साइड होतो, परंतु 5 ते 6 षटकामध्ये सामना कधी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये गोलंदाजी करण्याकडे टीमकडे असतो आणि कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे असतो. आणि सध्या आपण पाहताय या सामन्यामध्ये बॅटर भरत इनसाइड आउटला. यावेळेस फटका चांगला, फुल सिलेक्शन, चेंडू झाले सीम मार्गाच्या पलीकडे. धावा मिळतील 4, चौकार. शेवट मात्र इथून जबरदस्त पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या अगदी शितगाव संघासाठी. चौकार येईल. अंतिम चेंडूवरती आपण पाहताय स्कोर बोर्डला इथे 2 विकेट 12 धाबेवरती बॅटिंग करत असताना अगदी नवदुर्गा शितगाव संघ. चला वेळ खर्च करू नका वाघेरपाडा टीम. दोन षटकांचा खेळ संपलाय. 12 धाबा दाफलकावरती आपण पाहताय. 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण संपन्न झालेला पाहिलाय. सुरुवातीत या सामन्यामध्ये नवदुर्गा शितगाव संघासाठी भरपूर हरकत करतीये, कठीणाई करतीये. बॅटर भरत त्याच्यानंतर रमेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून चांगलं कॉन्ट्रीब्युशन ठेवून खरतर पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतायत. पण गोलंदाजी मार्क वरती जाता वेग खरतर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेला आहे. तोच अभय मैदानाच्या आतमध्ये इथून एंटर होतोय. वाघेरपाडा संघ देखील कमी नाही आहे. अगदी आपण पाहता हेच देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गुडलेन स्पॉट फॉलो करतात. समोर बॅटर रमेश मात्र हात खोलण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती अगदी करत होते, पण समोर पडल्यानंतर चेंडू सबमरीन राहतोय. डॉट बॉल. वेग भरपूर चांगला आहे. खेळपट्टी जर पाहायला गेले तर नक्कीच गोलंदाजांसाठी इथे सध्याच्या घडीला अगदी चांगली ठरती आहे. मागच्या 3 मॅच मध्ये आपण जर पाहायला गेले तर फलंदाज फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अगदी आक्रमकताच साधत असताना आपण पाहिले होते. परंतु सध्या या सामन्यामध्ये नवदुर्गा शितगाव संघ अगदी धाबेसाठी झटतोय. मॅच मध्ये 12 धाबा स्कोर बोर्डला 2 विकेट खोवल्यात. सामन्यामध्ये इथे माहोल सध्या जर पाहायला गेले तर थोडासा चर्चेमंत दिसत नाहीये बॅटिंग करणाऱ्या शितगाव टीमला. पुढ्यात ठेवल्या समोर कनेक्शन अगदी जर पाहायला गेले तर लॉंगॉनला पोहोचवले बॅटर रमेशने,
जिथे प्रोटेक्शन परेश पाहायला मिळत आहेत. सिंगल येईल, सिंगलच्या सायानं स्कोरबोर्डला अगदी 13 धाबेवरती इथे बॅटिंग करणारा शेतगाव संघ. काय आहे क्रिकेट मैदानावरती आपण पाहता गेल्या 3 सामन्यामध्ये या खेळपट्टीने जर पाहायला गेलं तर नक्कीच 66 70 त्याच्यानंतर अगदी आपण पाहता येतं 79 धाबा करतर बडवत असताना पण फलंदाजीला साथ दिलेली पाहिले. परंतु या मॅच मध्ये आपण बघताय सध्याच्या घडीला लेझी बॅटल जे मात्र मैदानावरती पाहायला मिळतंय. एक एक काळ करतर प्रत्येकी सारखा नसो तो बदलतो आणि मैदानामध्ये सध्याच्या घडीला लो स्कोरिंग सामना महसूस करायला मिळतोय. मिसामिंग फटका बसलाय, लॉंग ऑन लांब पाहायला मिळतोय. सेकंडचा कॉल, 2 धाबे इथे मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या वेगात पूर्ण केल्यात. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्स मिळतील, 3च्या बढतीनं स्कोरबोर्ड इथून अगदी आपण पाहताय स्कोरबोर्डला शेतगाव क्रिकेट संघाच्या 2 विकेट 16 धाबा. पार्टनरशिप बनतीये बॅटर रमेशच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं 3 चेंडू 2 धाबा मिळाल्या त्या स्कोरबोर्ड वरती. त्यानंतर भरतच्या बॅटमधून 3 चेंडू 9 धाबा. म्हणजे इथे दोन्ही फलंदाज अगदी एकमेकांना हेच सांगतायत की जितने काय मेरे भाई. आणि जरूर आपण पाहता या सामन्यामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये टार्गेट सेट करण्याचा प्रयत्नामध्ये आता इथून फलंदाजी जी मात्र अगदी रेलगाडीवरती आली आहे नवदुर्गा शेतगाव संघाची. अभयच्या विरोधात इथे सिंगल डबल्सला अगदी महत्व दिलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या अगदी शेतगाव टीमच्या फलंदाजीच्या माध्यमातून पुढ्यात ठेवलं. वेग भरपूर आहे, वेग भरपूर आहे. गोलंदाज अभय मैदानाच्या आतमध्ये इथून डॉट बॉल. वागेरपाडा संघ वर्सेस आपण पाहताय नवदुर्गा शेतगाव. या 2 संघामध्ये सुरू असलेलं हे खरतर दुवंत बॅटल जे मात्र मैदानामध्ये आपण पाहताय प्रेक्षकांना आस लागली होती खऱ्या अर्थानं. अगदी आपण पाहिलं आई गावदेवी पिपलोली बी आयोजित सरपंच चषकाचे आणि सरपंच चषक कसा आहे तर जबरदस्त आहे. आणि आता इथे बॅटर रमेशच्या बॅटमधून सेट इट खडे खडे लॉफ्ट करत असताना मैदानामध्ये येतोय मॅक्सिमम षटकार. वेगवान चेंडू षटकाची सांगता इथून मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाची होत असताना आपण पाहताय 22 धाबा स्कोरबोर्डला 2 विकेट. पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती नवदुर्गा शेतगाव संघ धाबेंसाठी जरूर झटताना आपण पाहिलाय. पण बॅटर रमेशच्या बॅटमधून षटकार, भरतच्या बॅटमधून आपण पाहता एक चौकार पाहायला मिळालाय. म्हणजे इथे या बॅटलमध्ये 2 मोठे फटके जे मात्र आपण पाहिले आहेत. 3 षटकांचा काही संपतोय नवदुर्गा शेतगाव क्रिकेट संघाच्या 22 धाबा या धावफलकावरती आपण पाहताय. आक्रमण करावी लागतील नवदुर्गा शेतगाव टीमला. जर तुमच्याकडे फलंदाजी अजून डगआउट मध्ये शेष असेल तर इथे आक्रमकता साधावी लागेल. डगआउट मध्ये आपण पाहता अजून नाना पाहायला मिळतोय, अर्चन पाहायला मिळत आहेत. अजून बरीचशी फलंदाजी बघायला मिळतीये. त्या अनुषंगाने इथून आता धावफलकावरती जर मोठ्या धाबेवरती निर्मिती नोंदवायची असेल शेतगाव टीमला तर इथे सध्याच्या घडीला आक्रमण बोलावं लागेल.
ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये इथे संपूर्ण झाला 22 धावा स्कोर बोर्डला आहेत. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वैभव मैदानामध्ये दाखल होतोय. समोर स्ट्रायकर एंडला मैदानावरती बॅट्समन भरत पाला मिथे आहेत. चौथ्या षटकामध्ये आपण पाहता इथून वैभवला आणलं जाते वाघेरपाडा टीम कडनं. फलंदाजीचा गेअरबॉक्स इथून चेंज होऊ शकतोय. बरं स्ट्रायकर एंडला वेगवान चेंडू पाहायला भेटतोय. मैदानामध्ये वाघेरपाडा संघ खरतर नवदुर्गा शिदगाव टीमला पूर्णपणे फलंदाजांना अगदी रोखत असताना पण पाहिलेलं आहे. चौथ्या षटकामध्ये देखील सुरुवात खूप चांगली दिली गोलंदाज वैभवने. फिल्डिंग मध्ये आपण पाहताय सिली पॉइंट, त्याच्यानंतर लॉंग ऑफ एक्सा कव्हर पुरा खाली पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मिड विकेट आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेग अशा पद्धतीने फिल्डिंग सेट केली आहे. पुढे ठेवलाय गतीवरती इथे भरपूर प्रभाव टाकलाय, परंतु इथे अगदी आपण पाहता हा चेंडू आउटसाइड द ऑफ सिक पूर्णपणे सेफ झोनच्या पलीकडनं चेंडू डिलिव्हर केला 1 धावेने. स्कोरबोर्डला शिदगाव संघाचा आपण पाहिलं 23 धावा. 23 धावा दाखल कावरती आहेत. दाखल कावरती चौथा षटक प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे. इथे देखील डॉट बॉल. प्रेशर वाढले या सामन्यामध्ये. वन साइड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अगदी नवदुर्गा शिदगाव संघासमोर आपण बघू शकाल सुरुवातच धीमी मिळाली भावेश आणि दीपकच्या बॅट मधनं, आणि तदनंतर दबाव आणि प्रेशर जो मात्र सध्या बनलेला आहे बॅटिंग करणाऱ्या शिदगाव संघाच्या बॅटर्स वरती. पार्टनरशिप जरूर बनले दोन्ही फलंदाजांनी या बॅटल मध्ये, पण आक्रमकता करण्याचा प्रयत्नामध्ये सध्या बॅटर भरत स्वतःला खरतर नक्कीच कमजोरी मध्ये नेत असताना आपण पाहिले. फुल टॉस बॉल शॉर्ट फाईन मध्ये एक सिंगल या शेंडूवरती मिळतीये. डीआरई ची मदत बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे घेतलेली आपण पाहताय. चेक केलं जाईल वेस्ट ऑफ हाईट आहे की नाही हे इथून रेफर होत असताना पाहायला मिळते टेक्निकल रूम मध्ये. टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतायत अगदी चेक केलं जाते. फेल्ड डिलिव्हरी या चेंडू अगदी आपण पाहतायत डीप होत असताना बघायला मिळतोय. सिंगलच मेल या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या सध्याच्या घडीला आपण बघाल अगदी नवदुर्गा शिदगाव टीमला. या दरम्यान आम्ही पाहतायत सन्मान्य आदरणीय आमचा अनिल दादा पादरी यांचा शुभागमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. 24 धावा दाखल कावरती सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना वाघेरपाडा क्रिकेट संघाने मात्र इथून सामन्याची फर्स्ट इनिंग गोलंदाजी मधून खूप सुसज्ज खेळली आहे. 3 चेंडू झाले, एक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल 1 सिंगल. बरोबर आपण पाहताय 24 धावा स्कोरबोर्डला. स्ट्रायकर एंडवरती रमेश. वेगवान चेंडू आप ट्रॅकर होता, पडल्यानंतर एक्सा बाउन्स हरकत बनली आहे बॅटर रमेश समोर, आणि अजून एक डॉट बॉल. कटर्स बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र सुसज्ज वापरले जात आहेत. अगदी हल्लीचं क्रिकेट आणि पूर्वीचं क्रिकेट यामध्ये भरपूर बदल झालेला आपण पाहताय. स्पेशली जर पाहायला गेलं तर न्यू जनरेशनचं क्रिकेट म्हणायला गेलं तर अपकमिंग खेळीसाठी भरपूर ओळखलं जात, आणि तोच खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढे ठेवले समोर लॉंग ऑफला फटका चांगला आहे. प्रोटेक्शन सेट ठेवले सेकंड साठी निघाले. दाबाची संधी डायरेक्ट हिट. विकेट मिळेल का? आणि यस फिंगर अप गोज. फलंदाज भरतला सोडावं लागेल मैदान. 1+1 विकेट. पंचवीस धावा दाखल कावरती विकेट मिळतोय. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा वाघेरपाडा टीमला चर्चेमंत माहोल बघायला मिळेल. सध्या या सामन्यामध्ये वाघेरपाडा क्रिकेट संघाकडनं आज वाघेरपाडा संघाचे अगदी जर पाहिलं गेलं तर प्रेक्षक समर्थक म्हणत असतील की आज संघ चांगला खेळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय फलंदाजीसाठी नाना इथे दाखल होतोय. तगडा फलंदाज मैदानावरती आपण पाहताय सध्याच्या घडीला इथून इन केला जातोय नवदुर्गा शिदगाव टीमच्या माध्यमातून. आक्रमकतेची गरज आहे आणि त्याचसाठी मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहताय नानाला एंटर केलंय. फायटिंग चॅलेंजिंग लक्ष मिळवण्यात इथे 40 ते 45 बनवावे लागेल, परंतु वाटत नाहीये, कारण इथे 3 विकेटच्या नुकसानात 25 धावा पाहायला मिळत आहेत. संघ बागफुडलाय. शिदगाव संघ मैदानामध्ये धावेसाठी स्कोरबोर्डला कोंडलेला आपण पाहताय.
हाफ ट्रॅकर स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, कटर बॉल बाउन्सर पाहायला मिळेल फलंदाजाच्या विरोधात, चांगली डिलिव्हरी गोलंदाज वैभवची पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपतोय. वैभव मैदानामध्ये आपण चौथ्या स्पेल मध्ये पाहिलाय, ज्याने गोलंदाजी करत असताना मिळवला रनआउटचा एक महत्वाचा विकेट, खर्च केला 3 धावा. आणि त्यानंतर आपण पाहतोय फर्स्ट इनिंग मध्ये 4 षटकांचा खेळ संपत असताना सध्या तरी शिटगाव क्रिकेट संघाच्या 3 विकेट 25 रन्स. चला टीम मीटिंग करायची नाहीये गोलंदाजी करत असताना इथे अगदी वाघेरपाडा संघ 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेला आपण पाहिला. त्यामध्ये 2 षटकांचा खेळ करत असताना आपण अभयला पाहिला, एका ओव्हर मध्ये खर तर आपण परेशला पाहिलं, आणि चौथ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करत असताना तिथे वैभवला पाहिलंय. म्हणजे सामन्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजांनी सध्या अगदी या डावामध्ये वाघेरपाडा टीमला मात्र भरपूर प्रभावित केलंय. प्रभावशाली खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून दाखवलेल्या अंतिम षटक अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती सध्या तरी प्रशांत इंटर झाले. स्टॅकर एंडला वेल फिनिशर ऑफ द शिटगाव संघ मैदानामध्ये आपण पाहताय नाना स्टॅकर एंड वरती पाहायला मिळतोय. मागचा हंगाम खर तर या खेळाडूचा भरपूर चर्चेत होता, आणि आता चर्चा व्हावी लागेल. फुल टॉस बॉल वरती मात्र नानाच्या बाट मधून चेंडू जातोय लॉंग ऑफ सी मार्केच्या पलीकडे. षटकार आक्रमण मात्र इथून परफेक्टली जर पाहिले तर लिमिट मध्ये पाहायला मिळतंय. जिथे जिथे विषय गंभीर तिथे तिथे नाना खंबीर शिटगाव संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. षटकार आल्या स्कोरबोर्डला नवदुर्गा शिटगाव क्रिकेट संघाचा 31 धावा. मगाशीच आपण उल्लेख केला होता की हा सामना बेटर वर्सेस बेटर आहे. वाघेरपाडा संघाकडे गोलंदाजी मानली की चांगली आहे, परंतु फलंदाजी मधून नेहमीच जर पाहिलं गेलं तर शिटगाव संघ देखील तितकाच चर्चेचा संघ आहे, आणि सध्या चर्चा होतीये. वेग भरपूर पाहायला मिळतोय. डेरिकेटचा प्रयत्न समोर, शॉट फाईन मध्ये खूप चांगली फिल्डिंग. एक्स्ट्रा प्लस 22 मधली सिंगल भेटतायत 2 धावा स्कोर बोर्डला. फलंदाजी करत असताना शिटगाव टीमच्या 33 धावा. 33 धावा दाखल कावरती आपण पाहताय. अंतिम षटक डेथ ओव्हरचा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. डेथ ओव्हर मध्ये इथून भरपूर मोठं माणस आणि धाडस दाखवलं जाते शिटगाव टीमच्या फलंदाजी मध्ये. पुढ्यात ठेवलं वेग बंडाट. इथे देखील गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये प्रशांतचा डॉट बॉल, जो रमेश खरतर नक्कीच या सीझन मध्ये भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये दिसलेला पण पाहिलाय. तोच रमेश सध्या तरी या सामन्यामध्ये आपण पाहता स्वतःच्या फॉर्मशी झटतोय. 10 चेंडू यूज केलेत, 9 धावा त्याच्या बाट मधून आल्यात. म्हणजे आज वेळ आणि काळ हा मात्र सध्या तरी बाटर रमेश साठी भरपूर गर्दन काळी पाहायला मिळतोय. सामना चांगला आहे. वाघेरपाडा संघ एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. फुल टॉस बॉल स्टेप आउट झाले. समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथे नाहीये. 2 धावा मिळायला जातील. तिसरीचा प्रयत्न होईल का? शक्यतो इथे दाबाची संधी. एकसापैकी इथून घडले काय? यस, 2 धावा प्लस विकेट. पाटर बाद. रमेशला मैदान इथून सोडावा लागेल. या सामन्यामध्ये 4था विकेट. फलंदाजी करत असताना आपण पाहताय नवदुर्गा शिटगाव टीमला लागतोय. अंतिम ओव्हर मध्ये सध्या तरी जास्ती धावा ज्या मात्र इथे या शिटगाव टीमला मिळाल्या जात आहेत. षटक क्रमांक 5 चा खेळ प्रगती पथावरती पाहायला मिळतोय, जिथे 10 धावा सध्या तरी खर्च केल्यात गोलंदाज प्रशांतने. 3 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे या ओव्हर मध्ये, आणि बाटर नानाच्या बाट मधून जर फलंदाजी करत असताना आक्रमकता अशीच राहिली तर या स्कोर बोर्डला मात्र आपण पाहताय तर भरपूर चांगली उंची मिळू शकते आहे. लढावं लागेल या सामन्यामध्ये शिटगाव संघासाठी बाटर नानाला, परंतु गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाघेरपाडा संघाचा प्रशांत देखील कमी नाहीये. वेगवान चेंडू, परफेक्टली यॉर्कर समोर सिंगल साठी प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाबेसाठी निघालेत. यस, विकेट सॅक्रिफाईस. चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही विकेट सॅक्रिफाईस करत असाल तर ती देखील गोष्ट भरपूर चर्चेत असताना आपण पाहताय. या सामन्यामध्ये नवदुर्गा शिटगाव संघ नानाला इथून स्टॅकर एंडला आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण नानावरती संपूर्ण शिटगाव संघाचा विश्वास आहे. आणि मैदानामध्ये आपण बघाल इथे देखील बाटर बाद होत आहेत.
जगदीश बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नरेश हिट झाले स्कोर बोर्डला. शितगाव संघाच्या 5 विकेट 36 36 धावा. पाटील इंटरेस्टेड आहे सामन्यामध्ये. आपण पाहता इथे प्रेक्षकांना देखील बडबुरा कसा सामना पाहायला मजा येते. खर तर म्हटलं जातं प्रेक्षकांशिवाय मैदानाला शोभा नसते, प्रेक्षकांशिवाय खर तर स्पर्धेला शोभा नसते. आणि आपण पाहताय सरपंच चषक मिसफील्ड. चेंडू जाईल सरळ विकेट किपरला बीट करून पंच देतात इशारा. 22 फ्रॉम 4 चौकार. चाळीस धावा दाखल का भरते. अंतिम षटकाचा खेळ आपण प्रगती पथावरती बघतो, जिथे प्रशांतच्या विरोधात धावा मिळालेल्या आहेत. पुढे ठेवले मिसाबिक फटका बसतोय. बॅकवर्ड स्वर्लिक बॉल वरती पोहोचलाय. सिंगलचा प्रयत्न दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय. 2 मिळाल्यात. तिकडे आपण पाहताय सध्याच्या घडीला तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, चौथीचा प्रयत्न केलाय लुईस फेकी. आणि यस इथे ऑलरेडी आपण पाहिलं 3 धाबा प्लस विकेट. सामन्याचं पहिलं सत्र इथून संपादित होईल. धावेंची कोंडली बनली होती, परंतु मैदानामध्ये अंतिम षटकामध्ये आपण पाहताय सुसज्ज धावा मिळाल्यात. आणि सुसज्ज धावफलकावरती पोहोचत असताना नवदुर्ग शितगाव क्रिकेट संघ 43 धावा फर्स्ट इनिंग मध्ये शितगाव टीमच्या बनल्यात. आणि आपण पाहताय 30 बॉल 44 44 धावेचा पाठला करत असताना वागरपाडा टीम सेकंड इनिंग मध्ये. चला सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच पाहायला मिळेल. वाकडीचीवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात चापेवाडी संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. इथे टॉस केला जाईल. 1 साइड इनिंग मैदानामध्ये समाप्त झाले. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सूचना येते की सेकंड राऊंड आपण 3 षटकांचा खेळणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण बघताय फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना अगदी नवदुर्ग शितगाव टीमला आपण पाहिलंय 43 बनवल्यात. 44 धावेचा चेस करत असताना वागरपाडा टीम सेकंड इनिंग मध्ये बघायला मिळेल. आणि ज्या प्रकारे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जोडले जातील आमचे साथी समालोचक विशाल बागारा सर. धन्यवाद. थँक्यू प्रकाशजी बल्ला सर. अगदी पाहायला गेलं तर आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी आपण एन्जॉय करताय. खरं तर पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आपण पाहताय. नवदुर्ग शितगाव आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वाघेरपाडा क्रिकेट संघ. 2 टीमच्या दरम्यान सध्या तरी आपण लढत पाहताय. अगदी पाहायला गेलं तर फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 44 धावेचा टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, कारण की पाहायला गेलं तर 5 षटकांचा सामना असल्या कारणाने अगदी जास्तीच्या धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चले या पुढील होणारा सामना आजच्या दिवसातील दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. वाकडीची वाडी क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि पठार चाफेवाडी क्रिकेट संघाचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. अभय आणि त्यांच्या सोबतीला हेमंत अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी झाली. अगदी 5 षटकांचा सामना, परंतु अधिकच्या धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगल्या प्रकारची जर का गोलंदाजी केली गेली नवदुर्ग शितगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून तर
ह्या धावा देखील डिफेंड होऊ शकतात, यात मात्र काही शंका नाहीये. परंतु पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळत नाही. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळते. वाघेरापाडा क्रिकेट संघाकडनं अगदी हेमंत तर त्यांच्या सोबतीला अभय अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी भावेश येतोय. अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डॉट आणि डॉट बॉलची सांगता करावी लागेल. त्यानंतर विकेट देखील सॅक्रिफाईस करून द्यावी लागेल. कारण की पाहायला गेलं तर वाघेरपाडा क्रिकेट संघाचा विचार का केला तर अगदी एक नामावंत संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इकडे विचार का केला तर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला तो देखील एक नामावंत संघ पाहायला मिळाला होता. यस मोहन कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा प्लीज. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही. अगदी पाहायला गेलं तर शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार होईल. आजच्या दिवसातील सामना आपण पाहताय. अगदी पाहायला गेलं तर या चषकाचा विचार का केला तर पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आपण सध्या तरी एन्जॉय करताय. जरूर पहिलाच बॉल होता लॉंग दिशेला फटका जरूर सजवला. क्षेत्ररक्षक दूरवर पोहोचताय. थोडेसे फंबल झालेत परंतु एक धाव त्या ठिकाणी बघता बघता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट झाल्या गेल्या. अगदी जरूर सिंगल धाव होती परंतु त्या ठिकाणी थोडेसे क्षेत्ररक्षक आपल्याला फंबल पाहायला मिळाले. आणि बघता बघता 2 धावा स्कोर कार्ड वरती लगावत असताना सध्या तरी आपण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाघेरपाडा क्रिकेट संघाला पाहताय. जरूर समोर ठेवला गेलाय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जरूर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज आपण भावेशला पाहताय. अगदी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. याच प्रकारे जर का गोलंदाजी केली गेली तर पूर्णपणे धावा डिफेंड करण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केले जाईल. यात मात्र काही शंका नाही. कारण की पाहायला गेलं तर अधिकच्या धावा देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. 5 षटकांचा सामना असल्या कारणाने या षटकामध्ये जर का चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली तर पूर्णपणे चांगला खेळ पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाही. हा देखील समोर ठेवला गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज भावेशच्या माध्यमातून अगदी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर 2 धावा खर्च केले होते परंतु बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. अगदी हे डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर आणू शकतात वाघेरपाडा क्रिकेट संघावरती. यात मात्र काही शंका नाही. जरूर मोठा फटका जरूर सजवला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव सहजरित्याने कंप्लीट झाली. एक धावेशिवाय कुठलेही अधिकची धाव मिळणार नाहीये परंतु हरकत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना भावेशला आपण नक्कीच पाहताय. याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. कारण की पाहायला गेलं तर जास्तीच्या धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या नव्हत्या परंतु हरकत नाहीये. चांगल्या प्रकारची सुरुवात करून देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर यावेळेचा बॉल शॉर्ट पिच चेंडू होता. जरूर मोठा फटका सजवत होता. बॅट आडवी आणि बॉल डॉट. जरूर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना भावेशला आपण नक्कीच पाहता. याच प्रकारे गोलंदाजी हवी होते आपल्या टीमसाठी पूर्णपणे एफर्ट देत असताना अगदी डॉट बॉलची सांगता केली जाते. त्याच्या माध्यमातून नक्कीच जरूर यावेळेचा बॉल पुन्हा एकदा परंतु ऑप्शनच्या बाहेरून यस मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिलजी फादीर साहेब. अगदी त्यांच्या माध्यमातून मुख्य पंचांची भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच व्हाईट बॉलची सांगता केली गेली. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय. अगदी डॉट बॉलची सांगता यस शेवटचा बॉल शेवट गोल करत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. बघता बघता धावा धावपलकावरती लगवल्या गेल्या. 4 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी माझ्यावरती का जबाबदारी दिली गेली पूर्णपणे संघाने त्याची जबाबदारी पूर्णपणे निभावत असताना अगदी चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज भावेशने देखील चांगली कामगिरी केली गेली आपल्या संघासाठी. जरूर कुठेतरी अधिकच्या धावा उभारण्याचा विक्रम केला गेला नाही परंतु गोलंदाजीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना पूर्णपणे आपल्या टीमसाठी एफर्ट देत असताना चांगली कामगिरी केली गेली. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. याच प्रकारे जर का गोलंदाजी हाताळली गेली तर पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करेल. यात मात्र काही शंका नाही. अगदी चांगली कामगिरी करत असताना ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय.
जरूर इथे पाहायला गेले तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सध्या तर आपल्याला भरत पाहायला मिळतं. ज्या प्रकारे गोलंदाजी केली गेली होती मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या माध्यमातून त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाईल का? भरतच्या माध्यमातून जर का याच प्रकारे गोलंदाजी केली गेली तर पूर्णपणे प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळेल. सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण वाघेरापाडा क्रिकेट संघाला पाहताय. नक्कीच कुठेतरी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कामगिरी करताय. सध्या तरी आपण शिदगाव क्रिकेट संघाला पाहताय. नक्कीच चांगली कामगिरी केली जाते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सध्या तरी आपल्याला भरत पाहायला मिळतोय. भरतचा हा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु अक्षरशः खोदून काढला ऑन साइडला. फुल पॉवरफुल मॅक्झिमम षटकार खोलात ठेवला गेला होता. जरूर पहिलाच बॉल होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर बॅट वरती संपर्क झाला ना बॉल पाठवून देखील दिला सीमारेषेच्या पलीकडे. या प्रकारे जर का षटकार आणि चौकार पाहायला मिळालं तर लवकरात लवकर मॅच फिनिश होऊ शकते, यात मात्र काही शंका नाही. परंतु इथपासून जर का डॉट बॉलची संख्या केली गेली तर पुन्हा एकदा चांगला खेळ पाहायला मिळेल. जरूर पुन्हा एकदा मोठा पटकाचा जोला बॉल पाठवून दिला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची फटकेबाजी लगावत असताना मैदानाच्या आतमध्ये हेमंतला आपण पाहताय. नक्की 6 बॉल फेस केले गेले. 6 बॉल मध्ये अद्याप 15 धावेवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना सध्या तरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे 2 षटकार पाहायला मिळत आहेत. या प्रकारे जर का षटकार आणि चौकार आले तर पूर्णपणे प्रेशर वरती आपल्याला टीम पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना शिदगाव क्रिकेट संघाला आपण पाहताय. नक्कीच जास्तीच्या धावा देखील नाहीयेत, परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाजाला, परंतु या गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला गेला फलंदाज हेमंत. अक्षरशः चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा भरत येते. यावेळेचा बॉल परंतु डी फॉर दॅट तशात त्याचं प्रत्युत्तर देत असताना फलंदाज माघारी परतलाय. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे हेमंत बॅक टू द डगआउट. जो फलंदाज कुठेतरी मोठे फटकेबाजी लगावत होता, परंतु त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं. परंतु हरकत नाहीये, त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. अगदी जे काम करायचं होतं ते काम करून तो पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये जरूर गेला होता. चांगल्या प्रकारची खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते, परंतु या बॉल वरती जरूर बॅटची एज लागली होती. थर्ड स्लिप मध्ये विकेट किपर चांगल्या प्रकारचा जजमेंट राहिल्यानं झेल देखील कॅरी केलं गेलं ना. एक मोठा हादरा लागत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 16 वरती पहिला हादरा लागत असताना फलंदाज हेमंत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्यानं चांगली कामगिरी करावी लागेल, कारण ते कुठेतरी जो फलंदाज सलामीसाठी गेला होता तोच फलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. जरूर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते, परंतु या बॉलवरती चांगली कामगिरी करत असताना एक विकेट देखील मिळवून दिली आपल्या संघासाठी. जरूर पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ ढकलून द्यायचा प्रयत्न चालू होता मैदानाच्या आतमध्ये. बॅटमन न्यू बॅटवर एंटर झालाय. सध्याच्या घडीला आपण लक्ष्मणला पाहताय, परंतु तसं काही घडत नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भरतच्या माध्यमातून केली जाते. या बॉल पासून जर का याच प्रकारे कामगिरी केली गेली तर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. थर्ड स्लिप मध्ये थोडंसं झालंय चुका, परंतु बॉल देखील सीमारेच्या पलीकडे, परंतु तसं काही घडत नाही. अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेलाय. बघता बघता एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट झाली. जरूर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला भरत पाहायला मिळालं. अगदी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू होता, पंच करायचा होता, सरळ ढकलून द्यायचा होता ऑन साइडला, परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉलची सांगता शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करत असताना अगदी चांगली कामगिरी भरतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरूर बॅक टू बॅक 2 षटकार आले होते, परंतु तसं काही घडत नाही. आता मात्र 18 बॉल आणि 27 धावांची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 27 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये.
या षटकामध्ये जर का अधिकच्या धावा कुठल्या गेल्या नाही, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच रंगतदार होईल यात मात्र काही शंका नाही. अगदी दोन्ही टीम पाहायला गेले तर मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात आज एकमेकांच्या विरोधात खेळत असताना. सध्या तरी आपण पाहताय दोन्ही टीमला वाघेरपाडाने त्याच्या विरोधात संघ फिल्डिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण पाहताय शिदगाव क्रिकेट संघाला अगदी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. जरूर गोलंदाजावरती जरूर 2 षटकार आले होते, परंतु तदनंतर चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने पूर्णपणे कमबॅक करून ठेवला. चला स्पीडअप ठेवा, मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाते तर थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो, कारण की पाहायला गेले तर अधिकचा उशीर झाला गेला. आजच्या दिवसामध्ये कुठेतरी मॅचेस देखील लेट सुरू झाल्या होत्या, त्या कारणाने थोडंसं स्पीडअप ठेवा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज भावेश येतोय. अगदी चांगली कामगिरी करावी लागेल या षटकामध्ये. अधिकच्या धावा जर का खर्च केल्या गेल्या नाही तर चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. जरूर मोठा फटका सजवायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. बॅटवरती पुरेपूर समाचार घेतला आला नाही. विकेटची देखील संधी उपलब्ध झाली होती, चांगल्या प्रकारचे थ्रोपैकी पाहायला मिळाले, परंतु तसं काही घडत नाही. सुखरूपपणे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तरू याच प्रकारे गोलंदाजी केली गेली तर चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल शिदगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून. यात मात्र काही शंका नाही, कारण की पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये देखील अप्रतिम कामगिरी सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांची पाहतो. या स्पर्धेमध्ये देखील आवर्जून उपस्थित झालेत आणि चांगल्या प्रकारचा खेळ दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. जरूर लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु हरकत नाही. गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. सध्या तर ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते भावेश. जरूर यावेळेचा बॉल मोठा फटका सजवलाय. थर्ड स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, बॉल थांबणार नाही. आउट स्लिप फास्ट, बॉल सीमारेच्या पार, चौकार. याच प्रकारे जर का फटकेबाजी लगावली गेली तर पूर्णपणे प्रेशर मध्ये शिदगाव क्रिकेट संघ पाहायला मिळेल, परंतु डॉट आणि डॉट बॉलची सांगता केली गेली तर पूर्णपणे प्रेशर वरती टीम आपल्याला पाहायला मिळेल वाघेरापाडा. यात मात्र काही शंका नाहीये, परंतु हरकत नाही. या बॉल वरती जरूर चौकार आलाय, परंतु या बॉल पासून जर का चांगल्या प्रकारची कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तर पूर्णपणे कमबॅक होऊ शकतो. यात मात्र काही शंका नाहीये. जरूर मोठा फटका सजवला. हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर शॉट लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय सरळ सीमारेच्या पार, चौकार. पंधरा बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. आता मात्र पूर्णपणे प्रेशर पाहायला मिळेल नवदुर्ग शिदगाव क्रिकेट संघावरती. यात मात्र काही शंका नाही. जर का या बॉल पासून जर का चांगली कमबॅकिंग गोलंदाजी जर का पाहायला मिळाली तर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. जरूर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज भावेश येतोय. नक्कीच या बॉल पासून चांगली कामगिरी केली गेली तर पुन्हा एकदा मॅच रंगतदार होईल. जी संधी उपलब्ध झाली होती पुन्हा एकदा, परंतु तसं काही घडत नाही. बघता बघता गच्चाळ बॉल सीमारेषेच्या पलीकडे पुन्हा एकदा येतोय हा चौकार. जरूर या चुका कुठेतरी होत आहेत. अगदी पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता गोलंदाज वैभव, भावेश, परंतु तसं काही घडत नाही. अगदी थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. 13 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 13 बॉल आणि 14 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. जरूर यावेळेस बॉल पुन्हा एकदा याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, परंतु यश षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार काय केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली एकडेच्या मोबदल्यामध्ये 30 वरती. 12 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 12 बॉल आणि 14 कुठेतरी हा गच्चाळ षटक पाहायला मिळाला आपल्याला. कुठेतरी अधिकच्या चुका
नवदुर्ग शिदगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला गेला, परंतु चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाईल का या षटकामध्ये? जर का अधिकचे डॉट बॉल घेतले गेले तर मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. जरूर या ठिकाणी पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. अगदी दोन टीमच्या दरम्यान चाफेवाडी आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल वाकडीची वाडी क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून यस या ठिकाणी बॅटिंगचा स्वीकार घेतला गेलाय, इन्व्हाइट केलाय चाफेवाडी क्रिकेट संघाला. क्षणासाठी यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमला देखील सूचना दिली जाते आणि चालू असलेल्या मॅचला देखील सूचना दिली जाते. पहिली धाव तुम्ही सहजरित्याने पिचवरून धावू शकता, परंतु दुसरी धाव जर का पिचवरून धावले गेले तर शॉट दिली जाईल. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. चला या पुढील होणारा सामना तुमच्यापर्यंत मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना पोहोचवल्या जातात. आजच्या दिवसातील दुसऱ्या राऊंडचा सामना 3 षटकांचा सामना खेळला जाईल. दोन्ही टीमला सूचना दिली जाते. चौथं षटक मार्गच असताना गोलंदाज पांडुरंग आलाय. अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. डॉट आणि डॉट बॉलची सांगता केली गेली तर चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या दरम्यान. यात मात्र काही शंका नाही, कारण की पाहायला गेलं तर पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला गेला. यस याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. सध्या तरी ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज पांडुरंगला डॉट आणि डॉट बॉलची सांगता केली गेली तर पूर्णपणे प्रेशर मध्ये वाघेरापाडा क्रिकेट संघ पाहायला मिळेल, परंतु पूर्णपणे प्रेशर आणण्यासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डॉट आणि डॉट बॉलची सांगता देखील करावी लागेल. अधिकच्या धावा जर का खर्च केला गेला नाही या षटकामध्ये तर पुन्हा एकदा दोन्ही टीमच्या माध्यमातून अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळेल. पहिलाच बॉल पाहायला गेलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पांडुरंगचा हा बॉल आलाय डॉट बॉलची सांगता केली गेली तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगतदार होईल, यात मात्र काही शंका नाहीये. जरूर यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा पटका जरूरच सजवायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. बॅक टू बॅक दुसरा बॉल आलाय डॉट आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या हातमध्ये ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आपल्याला पांडुरंग पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये अधिकच्या धावा जर का खर्च केल्या गेल्या नाही तर पूर्णपणे प्रेशर मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल वाघेरापाडा क्रिकेट संघ. आता मात्र 10 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये सध्या तरी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. जर मोठा फटका सजवला ऑन साइडला फुल केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल थांबणार नाहीये. गच्चाळ क्षेत्ररक्षक बॉल सीमारेच्या पार चौकार. जरूर कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता गोलंदाज ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण पांडुरंगला पाहिलं होतं, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाने केली चुका आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये मोजत असताना सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आपण शिदगाव क्रिकेट संघाला पाहताय. नक्कीच याच प्रकारे चुका जर का होत आहेत त्या चुका कुठेतरी तुम्हाला टाळाव्या लागतील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पांडुरंगच्या माध्यमातून केली जाईल का? जरूर एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धावीचा प्रयत्न देखील करणार नाहीये. अगदी पाहायला गेलं तर चांगली खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते वाघेरापाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. 8 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये.
जसं की लगेच ही मॅच समाप्त होईल. या पुढील होणारा सामना लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपली टीम दाखल करायची आहे. दोन्ही टीमला सूचना दिली जाते, कारण की पाहायला गेले तर अधिकचा उशीर झाल्या कारणाने अगदी थोडस सहकार्य करा. मॅच समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला पाहायला गेलं तर 8 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहताय. नक्कीच चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पांडुरंग, परंतु पुरेपूर चांगली कामगिरी केली जाईल का या बॉल पासनं. जरूर मोठा फटका जरूर सजवत येतो, परंतु तसं काही घडत नाहीये. अगदी एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट झाली. जर का एक धाव सहजरित्याने कंप्लीट केली गेली तरी मात्र पूर्णपणे मॅच फिनिश करू शकतात, यात मात्र काही शंका नाही. अगदी भागीरपाडा क्रिकेट संघ या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतं, परंतु हरकत नाहीये. मॅच आहे, मॅच मध्ये कुठल्याही प्रकारे जसे नाण्याला दोन बाजू आहेत तशा देखील मॅच मध्ये दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान, यात मात्र काही शंका नाहीये. जरूर स्टीप आउट झाले होते, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु तसं काही घडत नाहीये. अगदी डॉट बॉल आलाय. आता मात्र 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहताय. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाघेरापाडा क्रिकेट संघाला एक विकेट देखील गमावली गेली आहे, परंतु हरकत नाहीये. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. पूर्णपणे या डॉट आणि डॉट बॉलची सांगता केली गेली तर पुन्हा एकदा मॅच रंगतदार होईल, यात मात्र काही शंका नाही. अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, डॉट बॉल हाताळावे लागतील, त्यानंतर विकेट देखील मिळवून द्यावी लागतील आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारचा एफर्ट पाहायला मिळेल का शेवटच्या षटकामध्ये. यस, या ठिकाणी पाहायला गेले तर शेवटचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज निखिल येतोय. पूर्णपणे कसपणाला लावावं लागेल. अगदी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज असताना अगदी चांगली कामगिरी केली जाईल का त्याच्या माध्यमातून. जर का चांगली कामगिरी केली गेली तर पूर्णपणे पाहायला गेले तर 6 बॉल 8 धावसंख्येची गरज असताना संघाने पूर्णपणे त्याच्यावरती जबाबदारी दिली गेली, परंतु ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाईल, कारण की चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. जरूर यावेळेचा बॉल शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका जरूर सजवायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. जरी का कमी धावा असल्या परंतु मी देखील कमी नाहीये, मी देखील डिफेंड करून जाऊ शकतो. त्याचं प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज स्टेप आउट झाले, बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवून दिलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. जरूर पहिल्या बॉलवरती चांगली कामगिरी करत असताना या बॉलवरती स्टेप आउट झाले आणि बॉलला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार, षटकार. पूर्णपणे मॅच खुली करून ठेवली सध्या तरी आपण पाहताय. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना बॅट्समन
अभयला आपण पाहताय 11 बॉल फेस केले गेले त्याच्या माध्यमातून 19 वरती सध्या तरी तो खेळतोय. चांगली कामगिरी या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला त्याची पाहायला मिळते. आई गावदेवी पिंपळवाडी बी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन स्पर्धा ही आपण एन्जॉय करताय. या स्पर्धेचं पाहायला गेलं तर पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना सध्या तरी आपण पाहताय. दोन टीमच्या दरम्यान अगदी पहिला बॉल आला होता डॉट, तर नंतर दुसऱ्या बॉल वरती एक षटकार आलाय. जरूर या बॉल पासून पूर्णपणे कसपणाला लावावं लागेल. अगदी डॉट बॉलची सांगता केली गेली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल, परंतु स्टेप आउट झाले तसं काही घडत नाहीये. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल देखील चाललाय सरळ सीमारेषा पार. विजयी फटका. बेस्ट ऑफ लक टीम वागेरपाडा, हार्ड लक टफ लक टीम शिदगाव.